सर्वांना नमस्कार. जय नाना. आपण चैतन्यपीठाच्या युट्यूब वाहिनीवरून गेल्या 4.5 वर्षापेक्षा अधिक काळापासून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज आपल्याला वेगवेगळ्या अशा बहुमोल विषयांवर प्रबोधन करीत असतात. गेल्या सुमारे 35 पुष्पापासून आदरणीय बाबा महाराज श्री दत्त पुराण हा जो ग्रंथ आहे किंवा हे जे पुराण आहे आपल्याला समजावून सांगत आहे. मागील पुष्पात आदरणीय बाबा महाराज म्हणाले की एकदा कृतवीर्याची शीलधरा नावाची पट्टराणी विलंब होऊन गुणीपुत्राच्या प्राप्तीसाठी मैत्रिणीला विचारती झाली. मैत्रिणी म्हणाली, मार्गशीर्ष महिन्यापासून प्रत्येक पौर्णिमेला इष्टफल देणारे अनंत रूप श्री दत्तात्रयाचे तू व्रत कर. पौर्णिमेला स्नान केल्यानंतर घरातील वडिलांची पूजा करावी. नंतर संकल्प सोडून नांदी श्राद्धात कर्म करून अनंताची पूजा कर. भगवान अनंत सर्व कामांचे अनंत फल देतो. अनंत पुण्य प्राप्तीसाठी अनंत या मंत्राने पूजा कर. महाव्रताच्या प्रभावाने अनंत संतुष्ट हो अशी प्रार्थना करून पूजा करावी आणि पूजेच्या दिवशी सायंकाळी हवन द्रव्याचे भक्षण करून प्रत्येक महिन्यात याप्रमाणे पूजा करावी. पुढे महाराजांनी पूजाविधी सविस्तरपणे कथन केला आहे व आदरणीय बाबांनी अतिशय सुंदरपणे तो समजावून सांगितला. पुढे ते म्हणतात की असे हे व्रत केले असता सर्व कामना पूर्ण करणारा अनंत संतुष्ट होईल. तरी हे शील धरे हे व्रत तू कर. लोकोत्तर गुण असलेला चिरंजीव तुला प्राप्त होईल. चिरंजीव पुत्र तुला प्राप्त होईल. एवढे बोलून ती ब्रह्मवादिनी याज्ञवल्काची पत्नी मैत्री शीलधरेकडून सत्कार झाली असता निघून गेली. नंतर राणी शीलधरेने ते व्रत मैत्रिणीने सांगितल्याप्रमाणे केले. त्या व्रताने संतुष्ट झालेला भगवान दिगंबर दत्तात्रय संतुष्ट झाला व म्हणाला, हे राणी, तू उत्तम व्रत केले आहेस. अतिशय तीव्र असलेल्या व्रत धर्माचे फल तुला या जन्मात प्राप्त होईल. तुझा पुत्र योगी तसाच सप्तद्वीपांचा स्वामी होईल. ती पतिव्रता हे सर्व काही जाणून आनंदी होऊन कृतवीर्याला सर्व काही सांगती झाली. तो कृतवीर्य संतुष्ट होऊन योग्य वेळी पुसंवादी क्रिया करता झाला व 5 ग्रह उच्च राशीत असता योग्य वेळी ती प्रसूत झाली. सर्व जग आनंदित झाले. देवांनी दुंदुभी वाजवल्या. अप्सरा नाचू लागल्या. सज्जनांचे मन प्रसन्न झाले. सिद्धांतिकांनी हे सौम्य चिरंजीव असे उद्गार काढले. राजानेही जात कर्म करून ब्राह्मणांना गाय, भूमी, सुवर्ण वस्त्र यांचे दान केले. ज्योतिर्विद म्हणाले, हा कुमार दैवशाली आहे. स्वतःच्या सामर्थ्याने श्री दत्तात्रयाचा तो कृपा प्राप्त होईल. हा सप्तद्वीप पृथ्वीचा स्वामी होईल. 85,000 वर्ष चक्रवर्ती होऊन हा राज्य करेल. नंतर 16व्या दिवशी वडिलांनी त्याचे नाव अर्जुन असे ठेवले. नंतर काही वेळाने कृतवीर्य राजा मरण पावला. हे अर्जुना, राज्य कर असे पूर्वजनांनी म्हटले असता तो म्हणाला की स्वतःचे कर्तव्य असले तरी ज्याचे पर्यवसान नरक आहे असे राज्य मी करणार नाही. पृथ्वीचा 6वा भाग, व्यापाराचा 12वा भाग राजाने घ्यावा असे जे सांगितले आहे त्याच्या रक्षणासाठी चोराधिकांपासून रक्षण न करणारा नरकाला जाईल. समर्थ असूनही धर्मसंकट जो लोभाने टाळून गुरुवचनांचा अनादर करतो त्याचे अधपतन होईल. त्याचप्रमाणे निरपराध्यांना दंड आणि अपराधास दंड न करण्याने त्याला अधपतनाचे फळ मिळेल. अशा प्रकारे दुसऱ्यावर विश्वास ठेवून काम केल्याने एकटा राजा उत्तम फळ कसे मिळवू शकेल. हे त्याचे भाषण ऐकून बुद्धिमान गौरी त्याला म्हणाला, हे राजा, जर असे आहे तर योगींद्र दत्तात्रयाला तू शरण जा. भक्तांचे रक्षण करण्याकरता हा संचार करीत असतो. त्याच्या कृपा प्रसादाने राज्याचे प्रशासन करताना चांगल्या प्रकारचे धैर्य शक्ती तू मिळवशील आणि दुसऱ्याला प्रिय होशील. तो योगेश्वर महात्मा सर्वत्र समदृष्टी असलेला आहे. भक्तांच्या कामना पूर्ण करणारा आहे. त्याची प्रयत्नपूर्वक आराधना कर. तो तुला योगाचे ऐश्वर्य देईल, ज्यामुळे स्वतः अनेक कार्य करण्यास योग्य होऊन तू धर्मराज्य प्राप्त करशील. आजही देव देवर्षींनी मानला गेला तो धर्मात्मा निष्कंटक स्वर्गीय राज्य धर्मानुसार उपभोगतो आहे. प्रभू दत्ताची आराधना दुर्बुद्धी असणाऱ्यांना कठीण आहे,
पण सुबुद्धी आणि आत्मज्ञ असणाऱ्यांना ती आराधना सुकर आहे. हे तू जाण. ज्याचे स्नान गंगेत आणि भिक्षा कोल्हापुरात आहे, ज्याचा निवास सह्याद्री पर्वतावर आहे, आणि जो क्षणोक्षणी स्मरणगामी स्मरण मात्र संतुष्ट आहे, जो विषयी लोकांना सुदूर आणि शोभन बुद्धी असणाऱ्यांच्या जवळ आहे, त्याच्या सेवेने कार्य सिद्ध होणार नाही असे कसे होईल? त्याला परमभक्तीने तू शरण जा. असे ऐकून अर्जुन म्हणाला, देवेंद्राने पूजा केलेला असा प्रभाव असलेला हा कसा आहे हे तू मला सांग, मी देखील त्याची आराधना करेन. असे अर्जुनाने विचारलेला गरुड भगवान दत्तात्रेयाचे स्मरण करीत म्हणाला. श्री दत्तात्रय पुराणातील उपासना कांडाच्या 3ऱ्या अष्टकाचा 3रा अध्याय इथे समाप्त होतो. आदरणीय वामारायांनी हे फार अतिशय सुंदरपणे आपल्याला समजावून सांगितलं व आपल्या प्रवचनाला त्यांनी इथे सौम्य आणला. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रवचनाला सुरुवात करावी. नमस्कार. अनुसया अत्रि संभूतो दत्तात्रेयो दिगंबरा स्मर्तृगामी स्वभक्ताना उद्धरता भवसंकटात. आता आपण दत्त पुराणातल्या या 3ऱ्या अष्टकातल्या 3ऱ्या अध्यायाच्या समाप्तीनंतर 4थ्या अध्यायाकडे वळतो आहोत. श्रुत्वैव वमं अर्जुन प्राह देवेंद्रनार्चित कथम एवं प्रभावो देव अपि श्रद्धधानाय शंसमे. आणि आराधया अहम अपि तमेव मुनिसत्तमं इत्यर्जुनेन संपृष्टो गर्गप्राह समन्वितम् स्मरणीभूम्. म्हणजे अर्जुनाने जेव्हा असा प्रश्न विचारला की देवेंद्रांनी सुद्धा पूजा केलेला आणि देवेंद्रांनी पूजा करण्याला योग्य असा प्रभाव असलेला हा दत्तात्रय नेमका आहे तरी कसा, तेव्हा हे मुनिश्रेष्ठा म्हणजे गर्ग मुनींना ते म्हणतात की या दत्तात्रयाची मी सुद्धा आराधना करीन, पण मला उत्सुकता आहे की भगवान दत्तात्रयाचं नेमकं स्वरूप मला जाणून घ्यायचं आहे. तेव्हा या अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नाने गर्ग महामुनी यांनी भगवान दत्तात्रयाचं स्मरण केलं आणि या 3ऱ्या अष्टकातील 4थ्या अध्यायाला प्रारंभ करताना या गर्ग महामुनींनी देवविजयाची कथा म्हणजे भगवान दत्तात्रयाच्या कृपा आशीर्वादामुळे देवेंद्र म्हणजे इंद्र आणि इतर देव जे आहेत त्यांना दैत्यांवरती किंवा असुरांवरती कसा त्यांना विजय मिळवता आला ती कथा सांगायला सुरुवात केली. तर आपण आता या 4थ्या अध्यायाची सुरुवात करतोय. तर मला एक गोष्ट यानिमित्त मुद्दाम लक्षात आणून द्यायची आहे की आपण जेव्हा विमर्श असा विषय आपण घेतोय, दत्तपुराण विमर्श, विमर्शाचा अर्थ काय आहे तर आपण प्रत्येक श्लोकाचा अर्थ घेतो. आपण सहसा कुठलेही श्लोक गाळत नाही. त्यामुळे भगवान दत्तात्रयाचे हे जे दत्तपुराण चरित्र आहे यातला प्रत्येक श्लोक हा जणू पुराणोक्त श्लोक असल्यामुळे, कारण तो दत्तपुराणाचा श्लोक आहे, त्यामुळे एखाद्या वेद संमत अशा
ऋचा यांच्यासारखा किंवा वेदांची जी भाष्य आहेत अनेक आचार्यांनी लिहिलेली आहेत त्यांच्यासारखाच हा महत्वाचा आहे. इतिहास पुराणांच पंचमम वेद उच्चते, म्हणजे इतिहास आणि पुराणांना सुद्धा, इतिहास म्हणजे रामायण महाभारत आणि पुराण म्हणजे अष्टादश पुराण, यांना स्वतः वेदव्यास महामुनी सुद्धा पाचवा वेद आहे असं त्यांनी त्या काळात म्हटलं आहे. तर वेदांच्या शाखा बहुशाखा यतंताश्च असं म्हटलंय. तरी सामान्यपणे 4 वेदानंतर 5वा वेद जो आहे हा पुराण आहे. म्हणून पुराणाचा सुद्धा जरी श्लोक असेल ते ऋचा जरी नसतील तरी त्यातला प्रत्येक श्लोक हा तितकाच महत्वाचा आहे, मंत्रमय आहे. मंत्रमय काय आहे तर त्याचं मनन केलं की काहीतरी आपल्याला प्रकाश पडतो, काहीतरी ज्ञान प्राप्त. आणि अशी जी विविध पुराणं आहेत, आपण भागवत पुराण पाहतो, मार्कंडेय पुराण पाहतो, या पुराणामधलेच काही जे भाग आहेत ते आता सध्या मंत्रात्मक अशा पद्धतीने आपण ऐकतो. उदाहरणार्थ श्रीमद भागवतामध्ये ज्वर स्तोत्र आहे. मग काय आहे म्हटलं तर पुराणामध्ये आहे, म्हणजे श्लोकबद्ध आहे पण स्तोत्र आहे. ह्या स्तोत्राने काय होतं तर ज्वर स्तोत्र म्हणजे ज्वराने जी केलेली तुमच्यावर काही आपत्ती आणली असेल तापाने, त्याच्यावरती हा जणू काही दैवी उपचार आहे. या स्तोत्राचा पाठ केला तुमचा ताप निघून जातो. ज्वर शब्द कशामुळे आपल्याला माहितीये, विषम ज्वरा, टायफॉइड. मग अशा पद्धतीचा विशिष्ट उपचारांवरती सुद्धा हे ज्वर स्तोत्र हे दैवी उपचार आहे असं आपल्या ग्रंथकारांनी सांगितलंय. म्हणजे याचा ज्वर स्तोत्राचा पाठ करावा. मग मार्कंडेय पुराणामध्ये जे देवीचं वर्णन आलेलं आहे ते काय आहे, आज आपण ज्याला दुर्गा सप्तशती म्हणतो, ते दुर्गा सप्तशती स्तोत्र जे आहे ते मुळामध्ये मार्कंडेय पुराणामध्ये 700 श्लोकांचं असल्यामुळे त्याला सप्तशती असं म्हणतात. म्हणून त्याला दुर्गा सप्तशती, याच्यामध्ये दुर्गेची कथा आहे, महिषासुर मर्दिनीची कथा आहे, किंवा शुंभ निशुंभ वगैरे या सगळ्या ज्या कथा आहेत, या कथा म्हणजेच पुराणामधले जणू काही स्तोत्र आहे. आणि हे स्तोत्र किती प्रभावी आहे तर आजच्या काळामध्ये नवरात्रामध्ये दुर्गा सप्तशती याचा पाठ करणं हे किती महत्वाचं समजलं जातं. तेव्हा आपण जेव्हा स्वाहाकार करतो तेव्हा आपण जेव्हा म्हणतो की आम्ही काय करतोय तर आम्ही दुर्गा सप्तशतीचा स्वाहाकार करतो, आम्ही एकादशा पाठ करतो आणि त्याचा स्वाहाकार करतो आणि मग त्याला आम्ही संपुटीचा पाठ करतो. हा त्यानंतरचा भाग आलेला आहे. म्हणजे पुराणामध्ये सुद्धा हा जो भाग आहे तो वेदांसारखाच मंत्रात्मक आहे. पण हा जो प्रत्येकाला समजला पाहिजे, मग त्याच्याकरता संपूर्ण पुराण समजलं पाहिजे. म्हणून मग आपण काय केलं की आपण संपूर्ण पुराणाच्या प्रत्येक श्लोकाचा अन्वयार्थ आणि परामर्श घ्यायचं आणि मग त्याला आपण विमर्श असं म्हटलं. म्हणून आधी आपण सगळ्यात आपल्याला परिचित अशी जी भगवद्गीता त्याचा विमर्श आपण घेतला आणि त्या अभ्यासावरून की केवळ 700 श्लोकांचा जर विमर्श घेतला तर आपल्याला गीतेविषयी खरी माहिती कळते प्रत्येक श्लोकाची. आणि या पद्धतीने भगवद्गीतेचा विमर्शाचा जेव्हा आपण अभ्यास केला, त्याच्या आधी अनेक वेगवेगळ्या उपनिषदांचा आपण अभ्यास केला, ते समजल्यानंतर
मग आपण भगवान दत्तात्रेयांच्या दत्तपुराणाकडे वळलो. आणि दत्तपुराणाकडे वळल्यानंतर मग आपल्याला असं लक्षात आलं की याच्यामध्ये 8 अष्टक आहे. म्हणजे 8 64 8 अष्टक आणि प्रत्येकात 8 अध्याय, म्हणजे 8 64 असे 64 अध्याय आहेत. पण अध्यायांची संख्या, जी श्लोक संख्या ती कमी जास्त आहे. पण विशेषते काय आहे की हा ग्रंथ एका अर्थाने वेदतुल्य आहे असा अन्य कुठलाही पुराण ग्रंथ नाही आपण सांगू शकतो. का? कारण याची रचना जी आहे ती मुळामध्ये ऋग्वेद संहितेप्रमाणे करण्यात आली. त्या ऋग्वेद संहितामध्ये जसे 64 अध्याय आहेत, त्या मंडल आहेत. त्याची 2 प्रकार आहेत ऋग्वेदाचे, एक मंडल आणि अध्याय, अष्टक. तर अशा पद्धतीचे ऋग्वेद संहितेप्रमाणे स्वामी महाराजांनी 64 अध्याय केले. मग वेदपाद स्तुतीच्या पहिल्या अध्यायामध्ये ऋग्वेदाच्या 64 अध्यायांमधल्या महत्वाचे जे काही श्लोक आहेत त्या श्लोकामधलं वेदपाद स्तुती तो आपण बघितला. तेव्हा आपल्याला असं कळलं की अगदी पहिल्या अध्यायातला एक सुद्धा श्लोक हा सोडून चालणार नाही, कारण तो ऋग्वेद संहितेमध्ये कुठेतरी आलेला आहे. त्याचं महत्व आहे, ती ऋचा आहे. ती ऋचा महाराजांनी श्लोकबद्ध पद्धतीने केला आहे. ही जशी ऋचा आहे तसंच स्वामी महाराजांनी आणखीन काय केलं तर या दत्तपुराणामध्ये महाराजांनी भगवान दत्तात्रेय विषयी जशा कथा घेतल्या तसं उपनिषद घेतली आहे. उपनिषद हे अर्धवट सोडून चालत नाही. उपनिषद जे मूळ आहे ते तसंच पूर्ण म्हटलं पाहिजे. म्हणून आपण प्रत्येक श्लोकाचा विमर्श घेतोय. आणि म्हणून आपण हे जे या निमित्ताने चिंतन करतो आहे हे एक वेगळ्या अर्थाने महत्वाचं आहे. याचं वैशिष्ट्य आहे, वैशिष्ट्यपूर्ण आहे. पण याचं महत्व आणि महात्म्य हे कदाचित पुढे जेव्हा ऑडिओ विषय पद्धतीने हे खऱ्या अर्थाने दत्तपुराण डॉक्युमेंटेशन होईल, मग काही वर्षानंतर जी तरुण पिढी असेल ज्यांना फक्त ग्रंथांवरती वेगवेगळ्या लोकांनी जे भाष्य केलेली आहेत, त्यांनी जे अर्थ सांगितलेले आहेत, ते जे पुराण पद्धतीने भावार्थ फक्त सांगतात, त्याच्या प्रत्येक श्लोकाचा अर्थ या पद्धतीने केलेलं हे जे आपलं या निमित्ताचं विमर्शा पद्धतीने जे चिंतन आहे ते निश्चितपणे त्यांनाही उपयुक्त होईल. त्यामुळे आपली ही जी आत्मीय संवादाच्या निमित्ताने चैतन्य पीठाची स्वामी महाराजांना, आपल्या सद्गुरूंना, आपल्या परात्पर गुरूंना केलेली जी सेवा आहे त्या सेवेचंही अंशात्मक समाधान आपल्याला लाभेल. आणि आपण आपल्या आयुष्यात आजीविकम त्रयस्येवम वेदांत गुरु ईश्वरा पूर्वे ज्ञान प्राप्तये पश्चात कृतज्ञता निवर्तये. सुरुवातीला ज्या सद्गुरूंकडून आपल्याला ज्ञान प्राप्त झालं, आपल्याला आरोग्य प्राप्त झालं, आपल्याला ऐश्वर सिद्धी प्राप्त झाली, आपल्याला सत्संग मिळाला आणि आपल्याला या त्रिपदी परिवार सारखा एक आगळ्या वेगळ्या समूह ज्याची सुद्धा बांधणी करता आली, त्यांच्याविषयी आपण सदैव कृतज्ञ राहावं, कृतज्ञ होऊ नये. म्हणून त्यांची काय सेवा करायची. म्हणून आपण या दत्तपुराण विमर्श या ग्रंथाचा आगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रत्येक श्लोकाचा विमर्श आपण घेतो आहोत. मला सांगायचं कारण याकरता असेल की ग्रंथ म्हटला की प्रत्येकाला सध्या इन्स्टंट काहीतरी हवं असतं. पण इन्स्टंट केव्हा लागेल, जेव्हा तुम्हाला तात्काळ लाभ घ्यायचा असेल. पण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कुठलाही लाभ हा तात्काळ नसतो, तो लॉंग टर्म असतो. त्याच्याकरता तपश्चर्या करावी लागते,
आणि ही तपश्चर्या मग ती श्रवणाची असो, पारायणाची असो, वाचनाची असो किंवा सेवेची असो, ती जेव्हा अशा पद्धतीने लॉंग टर्म आपण ज्याला आपण म्हणतो दीर्घ कालपर्यंत तपश्चर्या करतो, तेव्हा त्याचा जो फलित आपल्याला प्राप्त होतो तो खऱ्या अर्थाने आध्यात्मिक आनंद आपल्याला प्राप्त करून देणार असतो. म्हणून जर एखाद्याला मनात शंका अशी असली की अरे हे दत्तपुराण आहे, हे आता सध्या तर 3रंच अष्टक चालू आहे, 3ऱ्या अष्टकातला 3राच अध्याय संपलाय, तर 8 अष्टक आणि 64 अध्याय ते पूर्ण होणार केव्हा आणि हे पूर्ण होईपर्यंत सतत असंच चालत राहणार का? तर याच्यामुळे एकच आहे की ही एक प्रकारची आपली स्वामीवारांची दीर्घ अशी सेवा आहे. जशी दीर्घ सेवा आहे, तुम्ही जितकी जास्त प्रदीर्घ सेवा कराल तितका तुम्हाला त्याचा लाभ मिळेल. आणि त्याच्यातून जर एखादा माणूस मध्येच कुठे काय करणारी त्याची इच्छा झाली की नाही कंटाळा आला, काय झालं, तर चालत्या गाडीतून उतरून एखादा माणूस जर का आपल्याला नेमकं ज्या ठिकाणी जायचं असेल त्या मूळ स्थानाकडे ठरलेलं आहे की त्या ठिकाणी पोचायचे आहे, पण काही कारणाने त्याने जर मध्येच सोडलं तर त्याचं काय होतं हे आपल्याला कल्पना आहे. मग लोकांना काय वाटतं की अरे आम्ही सुद्धा पोचलो असतो तिथे, पण काय आम्ही आमच्या हलगर्जीपणामुळे आम्ही तो प्रवास थांबवला. म्हणून हे सगळं सांगण्याचं कारण असं की आज आपण जेव्हा 4थ्या अध्यायाला सुरुवात करतो आहे या 3ऱ्या अष्टकात, तेव्हा या ठिकाणी अर्जुनासारखा पहिला जो शिष्य दत्तपुराणात भगवंतांना मिळाला, या अर्जुनाने त्याचे जे ऋषी आहेत त्यांच्या राजकुलाचे, ते जे राजकुलपुरोहित किंवा आचार्य आहेत, त्यांना असा प्रश्न विचारला की माझ्या मनामध्ये ही काही राज्याविषयी जी काही वितृष्णा आलेली आहे, कारण मला असं वाटतं की राज्य जर मी केलं तर त्याच्यामुळे मला पाप लागेल. म्हणजे माझ्या मनात ज्या पाप पुण्याच्या कल्पना आहे त्या कल्पना जर दूर व्हायच्या असेल तर मला कोणतरी उपदेशक असावा. मग अशा विद्वान जर का राजाला उपदेशक जर असायला पाहिजे तर गर्ग माहुनी त्याला सांगितलं की भगवान दत्तात्रय हे एक असं व्यक्तिमत्व आहे, ही एक अशी देवता आहे जे तुझ्या शंकांचं समाधान करू शकतील. म्हणून त्यांनी जेव्हा विचारलं की हे भगवान दत्तात्रय कसे आहेत, तर त्यांचं जवळ काही महत्व आणि सांगण्याच्या दृष्टीने एखाद्या देवतेचं किंवा एखाद्या अशा व्यक्तिमत्वाचं महत्व आपण सांगतो किंवा त्याची सुरुवात पण पुरुषार्थाने करतो. केवढा मोठा माणूस आहे त्याचा पुरुषार्थ कसा आहे, हा पुरुषार्थ जो आहे हा काय आहे, तर यांनी या भगवान दत्तात्रयांनी देवेंद्र म्हणजे इंद्र आणि इतर देव यांना जेव्हा स्वर्गावरती असुरांनी चढाई केली आणि त्यांना जवळ काही स्वर्गावरून हकालपट्टी करायची वेळ आली, तेव्हा या देवतांना पुन्हा त्या असुरांवरती विजय कसा मिळवून दिला ते भगवान दत्तात्रयाचे वर्णन आता या ठिकाणी गर्गमुनी करतात आहे. त्याचं आपण आपल्या पद्धतीने आता परामर्श घेणार आहोत. गर्ग माहुनी असं म्हणतात की 3ऱ्या अष्टकातल्या 4थ्या अध्यायातला हा पहिला श्लोकात नतावनात शुभ सु भगवतो परमेश्वराः तल्लीला श्रो भूपेंद्रो यतो अभिष्ठार्थ भागभूत. म्हणजे विनम्र झालेल्यांचं रक्षण करण्याचं उत्तम व्रत घेतलेला हा जो परमेश्वर आहे म्हणजे भगवान दत्तात्रय. नतावनात सु भगव्रतो, जिचं व्रत आहे की त्याच्याकडे जो नतावनात झाला त्याला शरण गेला हा त्याचं कल्याण करतो. असा जो परमेश्वर भगवान दत्तात्रय आहे
लीला शृणू, त्याच्या लीलांचं श्रवण कर. कोणाला सांगतो? भूपेंद्रो, म्हणजे तो अभिष्ठार्थ भागवत, ज्याच्यामुळे देवांना सुद्धा त्यांचं अभिष्ट, म्हणजे त्यांना जी इच्छा होती ते त्यांना प्राप्त करतात. त्यांनी कथा सांगायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी असं म्हटलं, सदैत्यो दैत्यराट जंबो देवेंद्रो अपि सदेवता स्तगार्या युद्धता अन्योन्यम दिव्य वर्ष पुरा भीषम. म्हणजे पूर्वी दैत्यांचा राजा चंब आणि देवतांसह असलेला इंद्र यांचं एक प्रकारे स्वर्गासाठी परस्परांमध्ये 100 दिव्य वर्षापर्यंत युद्ध सुरू होत. 100 दिव्य वर्षापर्यंत युद्ध चाललं जंबासूर आणि इंद्रामध्ये. मग या युद्धामुळे दैत्य देवा हा पराभूता गतोचू जीवम आतुराः दृष्टाः पराजयो नोऽद्य तत्किं कार्यमतः परम. हे दैत्याने पराभूत केलेले देव, दैत्य देवा पराभूता, ज्या दैत्याने देवांना पराभूत केलं ते देव, गतोचो जीवम आतुराः, ते बृहस्पतीकडे जाऊन त्रस्त झाल्याने म्हणाले की आज आमचा पराभव झालाय, आता यापुढे आम्ही करावं काय? देवाने त्यांचं कार्य कसं करावं? तेव्हा बृहस्पती काय म्हणतात? तानाश्वास्याः भीषणो दत्तात्रेयं तपोधनं शरणं यात वरदाः स्वकार्य व करिष्यति. तेव्हा त्यांना आश्वासन बृहस्पती म्हणाला, तपोधन दत्तात्रेयाला तुम्ही शरण द्या. भीषणो दत्तात्रेय तपोधनम शरणम यात, तुम्ही त्याला शरण द्या. मग काय होईल? तो जो भगवान वर देणारा वरदासा दत्तात्रेय आहे तो शत्रू शमन रूप तुमचं कार्य करेल. या स्वकार्य वक् करिष्यति, तुमचं कार्य म्हणजे तुमच्या शत्रूचा निपात करण्याचं कार्य तो करेल. मग असं जेव्हा ब्रह्मदेवाने देवांना सांगितलं, इत्युक्ता सामरशक्र प्राप दत्ताश्रम शुभम तत्र देवं महात्मानं प्रतर्क्य ददर्शसः. म्हणजे असं त्यांना सांगितल्यावरून इंद्र जेव्हा देवांसह कल्याणकारी दत्तात्रेयाच्या आश्रमात गेला, प्राप्य म्हणजे प्राप दत्ताश्रमम शुभम, त्या ठिकाणी जणू काही या भगवान दत्तात्रेयाशी काहीच तर्क करता येणार नाही. प्रतर्क्य ददर्शस, जणू काही त्यांचं तर्कच करता येणार की अरे हा व्यक्ती कसा आहे, अशा पद्धतीने भगवान दत्तात्रेय त्यांनी पाहिलं. मग दत्तात्रेय कसे होते? दिगंबरम आपले स्वांगे धृत्वा बाला दिगंबरा अनघाम सुदतीं तन्वी पानाशक्ता मपि स्थितम. मी स्वतः दिगंबर अपि स्वांगे म्हणजे स्वतःच्या मांडीवरती धृत्वा बाला दिगंबराम, एक अशी कन्या ती सुद्धा दिगंबर अशी त्यांच्या मांडीवर घेऊन ते बसले होते. आणि काय करतात? अनघाम सुदती तन्वी, आणि त्या निष्पाप अशा ते जी अनघा निष्पाप त्या बालीला घेऊन बसलेल्या त्या देवाने ते काय करतात? पानासक्ताम अपिस्थितम, ते सुरापान करतात. अशा त्यांनी दिगंबराला पाहिलं दत्तात्रेयाला. मग दुष्टवेम अपि ते चक्रू सेवा सर्वे मला सदा तिष्ठन्तमुपतस्थुते प्रणता यातन मैवगुः.
म्हणजे अशाही अवस्थेत त्या देवांची, त्या भगवान दत्तात्रेयाची देवांनी सेवा केली. आणि जणू काही देवांनी सांगितलं की हा दत्त आहे म्हणून त्यांच्यावर श्रद्धा ठेवून ते देव त्यांची सेवा करत राहिले. मग अशा पद्धतीने खूप काळपर्यंत जेव्हा देवाने त्यांची सेवा केली, भक्ते बहुकालंते सेवयाम असुरा नरात अथे कदा हा भगवान देवा किम सेवयच्छथा. बऱ्याच काळ जेव्हा अशा पद्धतीने देवाने त्यांची सेवा केली, तेव्हा एकदा भगवान दत्तात्रेय त्यांना असं म्हटलं, किम सेवयच्छथा, काय इच्छा करून तुम्ही माझी सेवा करताय, तुमची इच्छा काय आहे. देवाऊचु प्रणम्येशम परमात्मम जगत प्रभो स्वयज्ञ भागम त्रैलोक्यम दान वेदम खिलम घृतम. देव नमस्कार करून भगवंताला म्हणाले, हे जगत प्रभो परमात्मा, दैत्याने यज्ञ भागासह सर्व त्रैलोक्य हरण केलं आहे आणि वयम मृताधिकारश्च तिष्ठामो मर्त्यवद्विधी परित्राणाय दो देवम तद्वदेच धियं कुरु. त्यामुळे आमचं देवांची जणू काही अधिकारच गेल्यामुळे आम्ही सामान्य मानवाप्रमाणे पृथ्वी तलावर राहतो आहोत. तिष्ठामो मर्त्यवद्भी, म्हणजे पृथ्वी तलावर सामान्य माणसाप्रमाणे आम्हाला राहतो आहोत. आणि तेव्हा आमच्या रक्षणासाठी आणि त्यांच्या वधासाठी तुम्ही काहीतरी बुद्धी लावा. परित्राणाय तो देव त्वदेच धियं कुरु, काहीतरी तुम्ही विचार करा. तेव्हा तद्भक्तानां शरणांगो विना तच्चरणांबुजात गतिर्न विद्यते भुवन पायार्थात शरणां गताना. तुझ्या भक्तांना आणि देवांना तुमच्या चरणा कमलाशिवाय दुसरी गती नाही. तेव्हा गतीर न विद्यते, तेव्हा हे व्यापक परमेश्वरा भुवन पायार्थात शरणांगतां, तेव्हा पिळलेल्या शरण आलेल्यांना आमचं रक्षण करा. मग भगवान दत्तात्रेय काय करतात, ते म्हणे रहस्यप्राह त्यांची मान अहम मुनिच्छिष्ट दूषिता मध्यासक्तो वशीनैव मत्त किं भवतां भवेत्. म्हणजे हसून श्रीमान दत्तात्रेय त्या देवतांना म्हणाला, रहस्यप्राह, हसून म्हणाले, माईकांनी दूषित झालेला त्यांची मान हम उच्छिष्ट दूषित, जणू काही हे माया वगैरे ही माझ्याजवळ स्त्री आहे, सुरापान करतो, यामुळे जणू काही दूषित झालेलं आहे. तसाच मद्यासक्त असलेला मी, सुरापान करणारा मी काही जितेंद्रिय नाही. नैव मत्ता, माझ्यापासून तुमचं काय काम होणार आहे. तर या ठिकाणी त्यांनी म्हटलं की उच्छिष्ट याचा अर्थ ते माईक भूत भौतिक पदार्थ, या पदार्थांनी जणू काही दूषित झालेलो आहे. या मायामध्ये मी राहतो, या मायावी स्त्री जी आहे, असं भगवान दत्तात्रेय सांगतात आहे. आणि अशा पद्धतीनं जेव्हा भगवान दत्तात्रेय त्यांना म्हटलं, खरं म्हणजे पुन्हा त्यांनी आणखीन काय सांगितलं, निसंगो ही दुःखाय पातायाच पुनस्तु सह देवान दुच्छिष्टतामस्या प्राप्तोहम किमतो भवेत. वास्तविक स्त्री संग हा दुःखाला आणि पुन्हा अधपाताला कारणभूत आहे. मी त्या मायाव स्त्रीला, ही जी अनघा नावाची आहे, मी दिगंबर, ही माझ्याजवळ इथे बसलेली आहे, हिच्या सतत संग मी करतो, हिच्या संघात आहे. त्यावेळी मी माझा अधपतन जणू काय झाला आहे, पण तो मी दैवामुळे जणू काही हिच्या संबंधात आलो आहे. म्हणून
माझ्याकडून तुमचं काम कसं होईल? प्राप्तो अहम किंवतो भवेत, मग मी काय आहे? या ठिकाणी महाराजांना जणू काय असं सांगायचं आहे की भगवान दत्तात्रेयांनी हे जे त्यांना देवांशी ते बोलतात आहे हे जणू काही देवांची परीक्षा घेण्याकरता आहे. आणि बाह्य स्वरूपामध्ये त्या दत्तात्रेयाला जेव्हा देवांनी पाहिलं तेव्हा माझ्या बाह्य स्वरूपाने मी कसं आहे हे पाहून हे देव खरोखर किती टिकतात, माझ्या श्रद्धा त्यांची किती आहे हे जणू काही परीक्षा घेण्याकरता भगवान दत्तात्रेय त्यांना म्हटलं. मग देव काय म्हणतात? देवा उचिष्ट मन भो ज्ञानदीपो न भो प्यसो विद्या तव विभो यस्याहा प्रसादात सद्गती खलु. देव म्हणाले, हे व्यापक परमेश्वरा देवा, तू निष्पाप ज्ञानदीप अनघ अपाप आहे आणि ज्ञानदीपो अनघो अप्यसो अपाप आहे. तू ज्ञानदीप आहे. विद्या तो हो, विद्या सुद्धा तुझीच आहे, तूच मुळात विद्या निर्माण केलेली आहे. आणि कोणची विद्या? ही मोक्ष विद्या, आत्मज्ञान, जिच्या प्रसादाने मोक्ष मिळतो. यस्या प्रसादात सद्गती खलु, जिच्या प्रसादामुळे ज्या विद्येमुळे आत्मज्ञानामुळे मोक्ष प्राप्त होतो ती सुद्धा तूच निर्माण केलेली आहे. काय? या निमित्ताने देवांनी पुन्हा स्तुती केली. म्हणून यथार्कश्य प्रभा भूमन भूमन्वी प्रचंडा संगिनी पुण्य पापम च नादत्ते तथेयम प्रकृतिस्तव. म्हणजे हे व्यापका यथार्कश्य प्रभा, ज्याप्रमाणे सूर्याचा प्रकाश, हा सूर्याचा प्रकाश हा विप्रांनाही मिळतो आणि चंडालक वगैरे त्यांना सगळ्यांना मिळतो. त्यामुळे त्यांचा जरी या सूर्याचा प्रकाश संबंध असून त्या प्रत्यक्ष सूर्याचा जसा पाप पुण्याशी काही संबंध नाही आहे, त्याप्रमाणे तुझी प्रकृती आहे. तू जरी हे सगळं मायावी सगळं तुझा संबंध तो दाखवत आहे, पण तुझी प्रकृती जी आहे ती शुद्धच आहे, त्या सूर्याप्रमाणेच आहे, तू शुद्ध आहे. या ठिकाणी एक श्रुती वचन महाराजांनी सांगितलंय की सूर्यो यथा सर्व लोकस्य चक्षुर न लिप्यते चाक्षुषे बाह्य दोषे. म्हणजे सूर्याचं जे आहे ते दृश्य स्वरूप प्रत्यक्ष यात फरक आहे. अशा पद्धतीने जेव्हा देवानी स्तुती केली, श्री दत्ता हा प्राह यद्देवम भवता सम्मतम तत युद्धाया हुतया दैत्या निहान येतमाचिरम. तेव्हा भगवान दत्तात्रेय म्हणाले की जर आता असं जर तुम्ही म्हणत असाल, तुम्हाला जर असं मान्य असेल की मी काय करू शकतो, भवतां सम्मतम तत, तर तुम्ही काय करा की त्या दैत्यांना या ठिकाणी युद्धासाठी बोलवा. युद्धाया हो यताम दैत्या निहा नयत चिरम. आणि त्यांना काय उशीर लागला, त्यांना तात्काळ इथेच बोलवा युद्धा करता. तेव्हा हे जे देव होते त्यांना आनंद झाला. त्यांनी काय केलं, तो रुष्टाहा सुरा जगो दैत्यास्ते अपि महाबला मुंचतो विविधस्त्रादोन्या धान्यो युद्धमद विवलाः पलायन परा आसन देवास्ते सूरपीडिता पृष्ठतो विजंतस्ते दैत्या दत्ताश्रमगताः. तेव्हा आधी आनंद झाला देवांना, तेव्हा ते आनंद झालेले देव दैत्यांकडे गेले, तेव्हा त्यांनी युद्ध सुरू केलं.
तेव्हा ते महाबलवान दैत्य सुद्धा मदोन्मत्त होऊन निरनिराळ्या अस्त्रांच्या मारात करून लढू लागले. तेव्हा ते दैत्याकडून जे त्रस्त झालेले देव आहेत ते पळून गेले. पलायन परा आसन देव असते सूर्य पीडिता असुर पीडिता. त्यांच्याकडून पीडित ते देव पळाले आणि कुठे गेले ते आले कुठे दत्ताश्रमात. पळाले देव त्यांच्या मागे लागले दैत्य सुद्धा मग दत्तात्रेयाच्या आश्रमात आले. पुष्पतो अनुव्रज जंत असते दैत्य दत्ताश्रम कथा. अशा पद्धतीचे दैत्य सुद्धा देवांच्या मागे दत्ताच्या आश्रमात आले. आता पुढे महाराजांनी एक उत्तम वर्णन वेगळ्या पद्धतीने केलं आहे. ते काय म्हणतात, कालयंत सुरान दैत्या हन्यमानान भयातुरान श्री दत्तपृष्ठ संलग्नान समस्ताक्षर ज्ञाधिना ददृशुस्ते महात्मानं दत्तात्रेय दिगंबरं तन्वी तद्वाम पार्श्वस्थाम चारवंगी प्रमोदोत्तमाम. म्हणजे त्या भयातून आघात झालेल्या म्हणून त्या शरणार्थी देवांच्या मागे जेव्हा हे आले तिथे दैत्यांनी महात्मा दत्तात्रेय दिगंबरा जेव्हा पाहिलं, ददृशस्ते महात्मा दत्तात्रेय दिगंबर, तेव्हा आणखीन त्याने काय पाहिलं, या दत्तात्रेयांच्या डाव्या बाजूला बसलेली शुभांगी तन्वी तद्धाम पार्श्वस्था चारवंगी प्रमोदोत्तमा. विशेष सुंदर जणू काही कमळपत्राप्रमाणे विशाल डोळे असलेली अशी ती जी आहे ती स्त्री त्यांनी पाहिली. पुढे तिथं काव्यमय पद्धतीने वर्णन करताना तिने असं म्हटलंय, पद्मपत्रायताक्षीं तां सुदती सुस्तनी शुभाम सर्व योषित गुणाढ्यां ते दृष्ट्वा संकामूर्छिताः साभिलाषास्ततो दैत्यास् त्यक्त्वा देवान् वधूवरां हर्तु मनो दधुः सर्वे तत्सौंदर्य विमोहिता. म्हणून त्या शुभांगी विशेष सुंदर कमळपत्राप्रमाणे जिचे नेत्र आहे, जशी उत्तम दात आणि त्यांना सर्व स्त्रीच्या गुणांनी संपन्न असलेली पाहून ते सर्व दैत्य काय झालं, ते कामांध झाले. जणू काही दृष्टा सत्कामानुर्छिता, त्यांना कामाने त्यांना वेढलं आणि तिच्याविषयी जणू काही साभिलाषास्ततो दैत्या तत्वा देवान वधूवराम. त्यांनी मग तिच्याविषयी अभिलाषा धरून तिच्या सौंदर्य धरून म्हणून त्या दैत्याने देवांना सोडून दिलं आणि त्या श्रेष्ठ सुंदरीला जणू काही पळवण्याचा त्यांनी विचार केला. वयम स्त्री रत्नलाभेन कृतार्था इति ते असुरा उक्त्या बलास्त्रियं क्षिप्त्वा शिबिकायांचुके दधू. आणि मग त्या स्त्री रत्न जणू काही आम्हाला प्राप्त झाले अशा पद्धतीने आनंदित होऊन त्यांनी त्या स्त्रीला उक्त्वा बलास्त्रिया क्षिप्त्वा शिबिकायांचे ते दधू, तिला पालखीत बसवलं आणि ती पालखीचे डोक्यावर घेऊन चालले. मग स्वस्थानाभिमुखा जगून सानुरागा स्मरातुरा योगेंद्रोथ प्रहस्याह दानवान पश्यता अमरा. पश्यता अमरा म्हणजे प्रेमानं भारलेलं जगू सानुरागा स्मरातुरा. जेव्हा कामांध दैत्य हे जेव्हा त्या पालखीला घेऊन स्वतःच्या स्थानाकडे गेले तेव्हा दत्तात्रेय हसून म्हणाले, देव हो आता प्रहस्याह दानवान पश्यता बरा. आता त्या दैत्यानं बघा, जे पुढे काय होतं बघा. काय तर परांगणा भीमर्षोत्थ पापेना ती बलीयसा हतश्रिका हतबका जाता येते न संशया.
म्हणजे परस्त्रीला स्पर्श केल्याने निर्माण झालेल्या विशेष पापाने दैत्य त्यांच्या परांगणाभिमर्शोत्थ पापेन ती बळी असा. त्यांचं जे बळ आहे ते नष्ट झालं आहे. हतश्रिका हतबका त्यांची शोभा नष्ट झाली आणि ते हतबल झालेले आहेत. यात येथे न संशय, यात काही संशय नाही. मग भगवान दत्तात्रेयांनी या ठिकाणी काय सांगितलं सूत्र? ते म्हणतात, श्री ही पदगालत या दात्री सख्थी गतां शुकदात्री गुह्यगता प्रमदादा क्रोडगता अर्भकदा चेत घृती कामित दात्री कंठगता वसुदात्री चे मुखगा शनवागदा ऊर्धगता तू शिरोदा. म्हणजे लक्ष्मी, श्री म्हणजे लक्ष्मी. पादगत जर असेल तर घर देणारी, मांडीवर असेल तर वस्त्रदान करणारी, गुप्त स्थानी असेल तर सुंदर स्त्री देणारी, दोन्ही हातांच्या मध्ये असेल तर संतती देणारी, छातीवर असेल तर इष्टफल देणारी आणि कंठगत असेल तर धन देणारी, मुखावर अधिष्ठित झाली तर भोजन वाणी देणारी आणि मस्तकावर जर असेल तर मस्तकाचा छेद करणारी अशी असते. तन्मूर्धागा धुनेय स्त्री शीर्ष्णाकृत्य सत्वरम आयास तत्र नैवात्र शंका येथे मृतोपमा. त्यामुळे आता ही जी लक्ष्मी आहे ही दैत्याने त्यांच्या शिरावर घेतली आहे. त्यामुळे ही लक्ष्मी त्यांच्या मस्तकावर गेली आहे. त्यामुळे ती मस्तक तोडून लवकर येतील यात शंका नाही. त्यामुळे जणू काही हे मृतोपमा, हे दैत्य जणू काही मरणासन्न मेल्यासारखेच आहे. म्हणजे एक प्रकारचं एक सूत्र सुभाषित आहे की लक्ष्मी कुठे असतील तर पादगात, पायाच्या ठिकाणी असेल, मांडीवर असेल. अशा पद्धतीने लक्ष्मीची जो सेवा त्या पद्धतीने करतो तर तशी तशी लक्ष्मी फलं देते. ती लक्ष्मी जर डोक्यावर बसते या पद्धतीने बघा तर ती मस्तकच छाटते. हे जर काही सूचित करायचं आहे. मग त्यांनी देवांना असा उपदेश केला, हन्यंता तन्न भेतव्यम प्राप्तोद्य विलक्षणा भवंतो अत्र निमित्तम ते हतप्राया श्रियादिताः. तुम्ही आता काही घेऊ नका, त्यांना या दैत्यांना ठार करा. आज हा विजयाचा तुम्हाला जणू काही क्षण प्राप्त झाला आहे. प्राप्तोद्य विलक्षणा. या ठिकाणी आपण फक्त निमित्त मात्र आहोत. भवंतो अत्र निमित्तम ते, आणि वास्तविक हतप्राया श्रिया गीता. या लक्ष्मीला डोक्यावर घेतल्यामुळे त्या लक्ष्मीच्या जणू काही तिच्या शापाने ही गेलेलेच आहे. त्यामुळे श्रिया गीता अशा पद्धतीने भगवान दत्तात्रेय सांगितल्यानंतर इत्युक्तास्ते सुरागत्वा शस्त्रे दैत्य शिरांसितु फलानी वाशु वृक्षेभ्या पातयामा सुरुज्यताः. म्हणजे असं दत्तात्रेयाचा आदेश प्राप्त केल्यानंतर देव सुसज्ज होऊन पुढे जाऊन दैत्यांची मस्तकं त्यांनी उडवली. या देवांनी कशी तर फलानी वाशु वृक्षेभ्या पातयाम सुरुज्यताः. झाडापासून काढलेल्या फळाप्रमाणे जणू काही ते फळ पाडतात लोक, त्या पद्धतीने त्या दैत्याची मस्तक देवांनी पाडून टाकली. आणि पुढे काय झालं, हातेषु ते श्वजम प्राप्ता श्रीरुत्पत्त्या विभागिनी देवा अपि ययु स्वर्गम पूर्ववच्छिद्धराज्ञया. ते दैत्य नष्ट झाले असता वास्तविक हातेषु ते श्वजम प्राप्ता, ती गेल्यानंतर अद्वितीय आधी अशी लक्ष्मी होती ती पुन्हा दत्तात्रेयाकडे येऊन गेली अनघा. देव सुद्धा पुढील प्रमाणे देवा आपली स्वर्ग पूर्ववत
घरातल्या देव सुद्धा पूर्वीप्रमाणे स्वर्गात निघून गेल्या. एवं प्रभाव श्री दत्तम ईशस्तम शरणं व्रज इत्युक्ता सो अजनस्तेन श्री दत्ताश्रम श्रमाययो. असा प्रभाव असलेला श्री दत्तात्रेय आहे, समर्थ आहे. एवं प्रभाव श्री दत्त ईशस्तम शरणं व्रज. अशा दत्तात्रेय ज्याचा प्रभाव आहे त्याला तो शरण जा. इत्युक्ता स्व अर्जुन असं बोलल्यानंतर सांगितल्यानंतर तो अर्जुन श्री दत्ताश्रम माययो दत्ताश्रमाला आश्रमात गेला. मग गर्भोक्ती श्रवणादेव भक्त्युत्कंठित धीरूपाः सह्याद्री नेत्य योगींद्रम दृष्ट्वा हर्षमवापसः. म्हणजे गर्ग मुनींचं वचन ऐकून ही सगळं कथा ऐकल्यानंतर ज्याची उत्कंठा भक्तीमुळे खूप वाढलेली आहे असा तो बुद्धिमान राजा सह्याद्री पर्वतावर येऊन सह्याद्री नेत्य योगींद्र दत्तात्रेयांना त्यांनी पाहिलं दृष्ट्वा आणि हर्षमो वापस. दत्तात्रेय पाहून त्याला अत्यंत आनंद झाला, तो हर्षित झाला. मग तो असं म्हणतो अस्य दासो भवामिती निश्चित्या दिनं स्मरण श्रीशैले परमानंदो वारितो भर्षितो अपि स. या दत्तात्रेयाचा मी भक्त होय. अस्य दासो भवात्मी. या भगवान दत्ताचा मी भक्त होईल. निश्चिंत्यानुदिनं स्मरण असा जणू काही निश्चय करून निरंतर श्रीशैव परमानंदो वारितो. त्यांनी माझी भर्त्सना केली, निंदा केली, त्यांनी मला दूर करण्याचा जरी प्रयत्न केला, वारितो भर्षित तो अपि त्यांनी जरी केला तरी तो श्रीशैव परमानंदो, तो आनंदाने आज अर्जुन असं सेवा करू लागला. अशा पद्धतीने या तिसऱ्या अष्टकातल्या चौथा अध्यायातला या 34व्या श्लोकापर्यंत आपण पोचलो आहोत. या ठिकाणी या अर्जुनाने गर्गाचार्याकडून जेव्हा देवांची कथा ऐकली, देवांच्या विजयाची, तेव्हा त्यांनी काही त्याच्या मनामध्ये भक्ती उत्पन्न झाली. असा हा भगवान दत्तात्रेय याची आपण सेवा केली पाहिजे अशी त्याच्या मनामध्ये भावना उत्पन्न झाली. तेव्हा तो दत्ताश्रमाला आलो आणि मग सह्याद्री पर्वतावरती येऊन हा भगवान दत्तात्रेयाची सेवा करू लागला. याने सर्व मनामध्ये असा निश्चय केला की भगवान दत्तात्रेयाने त्याला निर्वत्सना जरी केली, त्याचा अपमान जरी केला, त्याला निवारण जरी केलं, त्याला किती दूर लोटण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा भगवान दत्तात्रेयाची सेवा आपण करून त्यांची कृपा आहे त्याची आपण प्राप्ती नक्की करून घ्यायची. असा या पद्धतीने हा अर्जुनाने त्यांची सेवा करायला सुरुवात केली. या ठिकाणी आज आपण स्वल्प विराम घेतो आहे आणि पुढे या अर्जुनाने भगवान दत्तात्रेयाची कशी सेवा केली आणि मग भगवान दत्तात्रेयाने त्याची परीक्षा घेऊन मग त्याला आशीर्वाद कसा दिला, त्याला योगशास्त्राचं कसं ज्ञान दिलं, त्याला वर कसा दिला, या सगळ्या कथेचं आपण पुढच्या पुष्पांमध्ये अवलोकन करणार आहोत. तोपर्यंत सिद्धांत अवधूत चैतन्य श्री गुरुदेव.